तर संभाजीनगरमध्ये बिडकीन केंद्रावर पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये वाद झालेला आहे। शाब्दिक चकमक झाली। विनाकारण महिला गर्दी करत असल्याने पोलिसांनी महिलांना बाहेर काढलेलं आहे। तर सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जयंत पाटलांनी मतदान केलं। ईश्वरपूर नजीक असणाऱ्या साखराळे या त्यांच्या गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलेलं आहे। सांगली जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उबाठा यांचे जे आघाडी तयार झालेली आहे ती नक्की विजय होईल असा माझा विश्वास आहे।